मी दुबईहून माझ्या पत्नीला फोन करायचो आणि सांगायचो, माझ्या तिन्ही सुना आणि मुलांवर कधीही सक्ती करू नकोस. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. मुले कामावर गेलीत तर ठीक, नाहीतर त्यांना आराम करू दे. त्यांचा रोजचा खर्च मी देईन. मला पूर्ण खात्री होती की मी म्हातारा झाल्यावर माझी मुले मला स्वतःहून परत बोलावतील आणि माझी सेवा करतील. पण अचानक मला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि मला परत यावे लागले. विमानतळावर मला न्यायला माझी पत्नी एकटीच आली होती. मुले सोबत नव्हती. मी जेव्हा पत्नीला मुलांबद्दल विचारले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. घरी पोहोचून मी जसे मोठ्या मुलाला मिठी मारायला गेलो तसे त्याने मला धक्का दिला आणि म्हणाला, अजून 1 वर्ष दुबईत काढले असते तर कोणता तुमचा जीव गेला असता. ते मला कामचोर म्हणू लागले. मी रडत रडत वरच्या खोलीत गेलो आणि स्वतःला आतून बंद करून घेतले. 3 दिवस जेव्हा माझ्याकडे कोणीही आले नाही तेव्हा मी दरवाजा उघडून खाली आलो. पण देवाचा चमत्कार पहा, माझे हृदय पिळवटून निघाले. कारण जसे मी माझी पत्नी सुमित्रा म्हणालो होतो, मला दुबईत पूर्ण 20 वर्ष झाली आहेत आणि आता मला हृदयाचा त्रास झाला आहे. डॉक्टरांनी मला काम करण्यास बंदी घातली आहे, म्हणूनच मी परत येत आहे. तेव्हा अचानक माझ्या मुलांचे आणि सुनांचे चेहरे पांढरे पडले. काही वेळापूर्वी चमकणारे सर्वांचे चेहरे एका क्षणात सुकले. मोठा मुलगा घाबरत म्हणाला, बाबा, एवढी चांगली नोकरी सोडून परत का येत आहात? तुम्हाला तर माहीत आहे ना या देशाची काय परिस्थिती आहे. इथे तर मरेपर्यंत कमवावे लागते. मुलाचे बोलणे ऐकून दुसऱ्या बाजूला रमेश काही क्षण शांत झाला. मग धीर धरून म्हणाला, मला जर हृदयाचा त्रास नसता तर मी अजून 5 वर्ष काढून मगच परत आलो असतो. रमेशने प्रेमाने सांगितले. पण सर्वांना जणू सापाने डसल्यासारखे झाले होते. काही वेळापूर्वी जी मुले आणि सुना भोवती जमल्या होत्या त्या हळूहळू पांगू लागल्या. काही वेळाने रमेशने त्यांना आपल्या येण्याची तारीख सांगून फोन ठेवून दिला. सुमित्रा हातात फोन घेऊन शांत बसली होती. मुलांचे बदलणारे चेहरे तिच्या नजरेतून लपले नव्हते. तिला तो दिवस आठवत होता जेव्हा 25 वर्षाच्या वयात 3 मुले आणि म्हाताऱ्या आईवडिलांचा भार घेऊन रमेश नोकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता. देशात त्याला असा कोणताही रोजगार मिळाला नाही ज्यातून तो आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकेल. शेवटी हताश होऊन त्याने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. दुबईत त्याला चांगली नोकरी मिळाली, पण त्यानंतर त्याला पुन्हा लवकर परत येणे शक्य झाले नाही. तो तिथूनच पैसे पाठवत राहिला. मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. चांगले शिक्षण दिले. मुले मोठी झाल्यावर सर्वांना गाड्यांपर्यंत घेऊन दिल्या. सुमित्राने इथे त्याच्या आईवडिलांची खूप सेवा केली आणि आपल्या मुलांचे सर्व हट्ट पुरवले. मुलेही शिकून सवरून चांगल्या नोकऱ्यांवर लागली. जेव्हा त्यांच्या लग्नाची वेळ आली तेव्हा रमेशने स्वतः येण्याऐवजी लाखो रुपये तिथून मुलांसाठी पाठवून दिले, जेणेकरून त्यांच्या येण्यामुळे नोकरीचे नुकसान होऊ नये. हळूहळू वेळ निघून गेला. रमेश जेव्हा जेव्हा घरी येण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा मुले आणि सुना आधीच तोंड वाकडे करायच्या. पण आता शेवटी आजारपणामुळे आणि या वयात आपल्या नातवंडांना पाहण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे तो परत आला. ज्यावेळी त्याचे विमान विमानतळावर उतरले त्यावेळी त्याचे डोळे चमकत होते. तो विचार करत होता की पूर्ण कुटुंब नक्कीच त्याला न्यायला आले असेल. त्याचे मुले आणि नातवंडे विमानतळावर आनंदोत्सव साजरा करत असतील. त्यांच्या हातात फुले असतील. सगळे त्याला भेटण्यासाठी उत्सुक असतील. असा विचार करत रमेश आपले सामान घेऊन विमानतळाबाहेर पडला आणि इकडे तिकडे पाहू लागला. पण समोर सुमित्राला एकटे उभे पाहून तो थक्क झाला. फक्त तीच साडीचा पदर डोक्यावर घेऊन उभी होती. 20 वर्षापूर्वीची सुमित्रा आणि आजची सुमित्रा यात जमीन अस्मानाचा फरक होता. पहिले तर दोघेही होते. तरुण असणारे आता म्हातारपणात आले होते. जेव्हा रमेश पत्नीजवळ आला तेव्हा सुमित्राने नमस्कार करून विचारले, कसे आहात तुम्ही? रमेश म्हणाला, मी ठीक आहे, पण बाकीचे लोक का नाही आले? शेखर, दीपक आणि अमित, ते सगळे मला भेटायला उत्सुक असतील ना? रमेशने उत्साहात विचारले. तेव्हा सुमित्रा शांत झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने लगेच पदराने ते पुसले, जेणेकरून रमेशला काही कळू नये. मग ती हळूच म्हणाली, तिन्ही मुलांना आज कामावरून सुट्टी मिळाली नाही. त्यांना काही महत्त्वाचे काम होते. मुलेही शाळेत गेली आहेत आणि माझी इच्छा होती की सर्वात आधी मीच तुम्हाला पाहीन, म्हणून मी एकटी आले आहे. हे सांगत सुमित्राने रिक्षा थांबवली. तेव्हा रमेश आश्चर्यचकित झाला. तू गाडी घेऊन नाही आलीस? घरात 3 गाड्या आहेत, रमेशने आश्चर्याने विचारले. सुमित्रा म्हणाली, 3 गाड्या तर आहेतच हो, पण तिन्ही गाड्या मुलांकडे असतात आणि तसेही मला कुठे जायचे असते की मी माझ्याकडे गाडी ठेवेन. घर जवळच आहे, आपण आत्ताच पोहोचू. रमेश शांत झाला. घरी पोहोचल्यावर रमेशच्या विचारांच्या उलट घरात त्याच्या स्वागतासाठी कोणतीही विशेष तयारी करण्यात आली नव्हती. ना कोणताही उत्साह दिसत होता, ना कोणती रौनक होती. सगळे आपापल्या कामावर गेले होते. घरात एवढी शांतता का आहे? रमेशने विचारले. तेव्हा सुमित्रा गोष्ट लपवत म्हणाली,
मी सांगितले ना की घरात कोणी नाही आहे, तुम्ही जेवून आराम करा. रात्रीपर्यंत सगळे कामावरून परत येतील, तेव्हा तुमची भेट होईल. सुमित्राचे बोलणे ऐकून रमेश चक्रावला. मुले नसतील, पण त्यांच्या बायका तरी घरातच होत्या, पण कोणीही त्याला भेटायला आले नाही. तरीही त्याने डोक्यावर जास्त ताण दिला नाही आणि खोलीत जाऊन आराम करू लागला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा घरात मुलांचा गोंधळ चालू होता. हे पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने घाईघाईने कपडे बदलून बाहेर येऊन पाहिले तर खरोखरच घरात खूप रौनक होती. तिन्ही मुले कामावरून परत आली होती. लहान मुले अंगणात खेळत होती. रमेश हसत पुढे गेला आणि विचार करू लागला की सर्व मुले त्याला पाहताच मिठी मारतील. पण तितक्यात मोठा मुलगा शेखरचा आवाज आला. अहो बाबा, तुम्ही परत आलात. किती वेळा सांगितले होते तुम्हाला येण्यापासून, पण तुम्ही तुमचेच खरे करता. खुर्चीवर बसलेला शेखर नेहमीच्याच रूढ भाषेत बोलत होता. तितक्यात लहान मुले दीपक आणि अमित दोघे उठून रमेशला मिठी मारून भेटले. पण कोणाच्याही वागण्यात तो उत्साह नव्हता जो रमेशला हवा होता. तो शांतपणे जेवणाच्या टेबलकडे गेला, पण जसा तो खुर्चीवर बसणार होता, इथे बसू नका बाबा, इथे शेखर बसतात आणि शेखरसोबत मी बसते. सुनांच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून रमेशला लाज वाटू लागली. तो शांतपणे खुर्चीवरून बाजूला झाला. मग शेखर तिथे जाऊन आरामात बसला. हळूहळू सगळे आपापल्या खुर्चीवर बसले. रमेशसाठी कोणतीही खुर्ची शिल्लक राहिली नाही. सुमित्रा शांतपणे हे सर्व पाहत होती. ती आपल्या जागेवरून उठली आणि म्हणाली, तुम्ही आत खोलीत बसा, मी तुम्हाला तिथे जेवण देते. मुलांचे आणि सुनांचे हे वागणूक पाहून रमेश अवाक झाला. अशा स्वागताची त्याने कधीही कल्पनाही केली नव्हती. त्याने आश्चर्याने मुलांकडे पाहिले, पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. सगळे आपापल्या बायकांबरोबर बोलण्यात व्यस्त होते. सुमित्राने त्याचा हात धरला आणि म्हणाली, इथे उभे राहण्यात काही फायदा नाही, तुम्ही आत बसा, असे म्हणत ती त्याला खोलीकडे घेऊन गेली. तितक्यात रमेशच्या लक्षात आले की सुमित्रा टेबलावरून उठून गेल्यावरही कोणाला काही फरक पडला नव्हता. त्याचे हृदय वाळलेल्या पाण्यासारखे कोमेजून गेले. खोलीत जाताच त्याने सुमित्राला विचारले, मुले माझ्या येण्याने खुश नाहीत का? सुमित्रा शांत झाली. मग त्याला धीर देत म्हणाली, खरं तर मुलांना वाटत होते की तुम्ही अजून काही काळ दुबईत काढावा. दीपकला नवीन व्यवसाय सुरू करायचा होता, त्यासाठी त्याला पैसे हवे होते. शेखरलाही एक नवीन प्लॉट खरेदी करायचा होता, त्यासाठीही त्याला पैसे हवे होते. म्हणूनच तुमच्या लवकर परत येण्यामुळे ते थोडे निराश झाले आहेत. सुमित्राने गोष्ट जितकी हलकी करून सांगता येईल तितकी सांगितली, पण रमेशचे मन समाधानी होत नव्हते. तो म्हणाला, सुमित्रा, मी आयुष्यभर पैसेच तर कमावले आहेत. आता माझीही इच्छा आहे की मी माझे उरलेले आयुष्य तुम्हा सर्वांसोबत घालवावे. सुमित्रा शांत बसून राहिली. काही वेळाने जेव्हा रमेशचे मन थोडे हलके झाले तेव्हा सुमित्रा म्हणाली, मी तुमच्यासाठी जेवण आणते. तुम्ही सकाळीही काही खाल्ले नाही. ती खोलीबाहेर आली तर डायनिंग टेबल रिकामे पडले होते. सगळे जेवून उठले होते. फक्त मोठी सून भांडी आवरत होती. तुझ्या बाबांसाठी जेवण वाढना, सुमित्रा म्हणाली. मोठी सून एकदम दचकून म्हणाली, अरे जेवण तर उरलेच नाही, सर्व पोळ्या संपल्या आहेत आणि भाजीही. भात तर आज मुलांनीच संपवला. त्यामुळे सासूबाई, तुम्ही असे करा, बाबांसाठी बाहेरून काहीतरी मागून घ्या. आपल्याच थाटात बोलून सून भांडी घेऊन आपल्या खोलीत निघून गेली. सुमित्रा विचार करू लागली की जर ती ही गोष्ट आज जाऊन रमेशला सांगेल तर तो अजूनच तुटून पडेल. तिने विचार केला की लहान मुलाला सांगते, तो बाहेरून जेवण मागून देईल. विचार करत सुमित्रा हळूहळू लहान मुलगा अमितच्या खोलीपाशी आली. तिने दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केलाच होता की आतून अमितचा आवाज आला, अरे यार, आता मी सहन नाही करू शकत. मी स्वतः त्यांच्या या कृत्याने त्रस्त झालो आहे. एवढी वर्ष त्यांच्याशिवाय आयुष्य घालवले आहे. मला तर ते कुटुंबात बसलेले अगदी अनोळखी माणूस वाटत आहेत. सांगितले होते त्यांना की मला प्लॉट घ्यायचा आहे, पण जराही त्यांच्या कानावर पडले नाही. स्वतःच्या मौज मजा करून परत आले आहेत. मुलांचा कधी विचारच केला नाही. मुलाचे बोलणे ऐकून सुमित्रा हादरली. इथे तर सगळे तिच्या आणि रमेशच्या विरोधात गेले होते. ती आता काय करू शकत होती? शांतपणे आपल्या खोलीत परत आली. रमेश जो जेवणाची वाट पाहत बसला होता, सुमित्राला रिकाम्या हाताने आलेले पाहून आतून पूर्णपणे तुटला. ती त्याच्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, जेवण संपले आहे, तुम्ही असे करा, इथे जवळच एक हॉटेल आहे, तिथून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जेवण घेऊन या. सुमित्राने संकोचाने म्हटले. तेव्हा रमेशच्या मनावर जणू मोठा भार आला. तो शांतपणे उठला आणि पैसे घेऊन घराबाहेर पडला. गल्ल्यांची त्याला काहीच माहिती नव्हती, पण 2-3 गल्ल्या वळल्यानंतर त्याला हॉटेल मिळाले. इथून जेवणाच्या नावाखाली त्याला पातळ डाळ आणि जाड्या भरड्या पोळ्या मिळाल्या, ज्या तो घरी घेऊन आला. ती पोळी ना रमेशकडून खाल्ली गेली ना सुमित्राकडून.
दोघांनी मोठ्या मुश्किलीने जेवण खाल्ले आणि शांतपणे झोपी गेले. दिवस असेच जाऊ लागले. घरात रमेशच्या परत येण्याचा कोणालाही आनंद झाला नव्हता. या गोष्टीची रमेशलाही चांगलीच जाणीव होत होती. सगळे त्याच्याशी वरवरचे बोलत असत. त्याच्या मनात यायचे की त्यांना विचारावे, 20 वर्षे जी त्याने एवढी मेहनत करून पैसे पाठवले होते, त्याचा उपकार ते का मानत नाहीत. एक दिवस दोघे पती पत्नी बसून टीव्हीवर बातम्या पाहत होते. शेखरही त्यांच्यापासून काही अंतरावर बसून लॅपटॉपवर आपले काम करत होता. तितक्यात दीपक आत आला आणि म्हणाला, अरे शेखर भाऊ, आपल्या समोरच्या लोकांचा बंगला पाहिलास का? किती सुंदर बनवला आहे. पूर्ण मार्बल लावला आहे त्यांनी. असे म्हणत तो शेखरच्या शेजारी बसला. शेखर हसत म्हणाला, हो, माझीही खूप इच्छा होती की आपलेही घर असे शानदार असावे, पण काय माहीत आपल्या बाबांना काय सुचले की उठून परत आले. काही वर्षे अजून तिथे राहून पैसे पाठवले असते तर आपण राहण्यासाठी छानसे घर बांधू शकलो असतो. शेखरने आपल्या बाबांकडे पाहत कडक शब्दात म्हटले. रमेश हळूच म्हणाला, बाळा, आत्ता माझ्या म्हातारपणात एवढी ताकद राहिली नाही की मी दुबईत अजून काम करू शकेन. आणि तसेही तुम्ही सगळे नोकरीवाले आहात, चांगले पैसे कमवत आहात, मग मला काम करण्याची काय गरज आहे? रमेशचे एवढे बोलणे ऐकून त्यांचा मोठा मुलगा शेखर चिडून म्हणाला, आता तुम्ही आमच्या कमाईवरही नजर ठेवणार का? इथे मिळतेच काय? तुम्हाला चांगले माहीत होते की मी इतक्या दिवसापासून व्यवसाय करण्याचा विचार करत होतो. आता तेही होणार नाही. आम्हा तिघांना या पडक्या घरात आयुष्यभर राहावे लागेल, पण तुम्ही तर खुश व्हा, कारण आता तुम्ही इथे ऐशो आरामात पडून राहणार आहात. रागाने बोलत शेखर आपल्या खोलीत निघून गेला. दीपकही तोंड वाकडे करत आत निघून गेला. रमेशला कल्पना नव्हती की मुले त्याचा एवढा तिरस्कार करू लागतील. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. थरथरत्या हाताने त्याने खिशातून फोन काढला आणि आपल्या त्या परदेशी वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावला, ज्याच्याकडे तो गेली 20 वर्षे काम करत आला होता. त्याला आठवले की त्या अधिकाऱ्याने परत येण्यास किती नकार दिला होता. त्याने आडपडद्यात सांगितलेले होते की जेव्हा मुलांना बापाच्या कमाईवर प्रेम होते तेव्हा त्यांना बाप काही कामाचा वाटत नाही. पण त्या काळी रमेशने त्याचे ऐकले नव्हते. पण आज आपल्या मुलाचे वागणे पाहून तो स्वतः शर्मिंदा होत होता. त्याने आपल्या बॉसला विनंती केली की त्याला पुन्हा दुबईला येऊन काम करायचे आहे. हे ऐकताच तो अधिकारी मोठ्याने हसून म्हणाला, का? काय झाले? मुलांनी 2 वेळची भाकरी द्यायलाही नकार दिला का? रमेश शांतच झाला. तो एक चांगला माणूस होता आणि त्याची रमेशशी 20 वर्षापासून चांगली मैत्री होती. म्हणूनच त्याने रमेशचे ऐकले आणि या वयातही त्याला नोकरीवर ठेवण्यास तयार झाला. फोन बंद करून रमेश शांतपणे उठला आणि आत जाऊन आपली बॅग पॅक करू लागला. कुठे जात आहात तुम्ही? त्याला बॅग करताना पाहून सुमित्राने विचारले. तेव्हा रमेशने तिला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या की त्याने फ्लाईट बुक केली आहे आणि संध्याकाळी तो पुन्हा दुबईला जात आहे. सुमित्रा मान खाली घालून बसून राहिली. किती वर्षानंतर तो परत आला होता आणि आता पुन्हा जात आहे, पण तीही काही करू शकत नव्हती. संध्याकाळ झाली तेव्हा सगळे घरात जमा झाले होते. तितक्यात रमेश आतून आपली सुटकेस घेऊन बाहेर पडला तर सर्वांनी दचकून त्याच्याकडे पाहिले. निघतो मुलांनो, मी पुन्हा दुबईला जात आहे. मला जाणीव झाली आहे की या घरात माझी कोणतीही जागा नाही. माझ्या बॉसने मला पुन्हा फोन करून बोलावले आहे, रमेशने गंभीरपणे सांगितले. अचानक तिथे बसलेल्या सर्वांमध्ये जणू आनंदाची लाट पसरली. शेखर जो सकाळी त्याच्याशी उद्धटपणे बोलला होता तो एकदम उठला आणि रमेशला मिठी मारत म्हणाला, विश्वास बसत नाही बाबा, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आधी का नाही सांगितले की तुम्ही जाणार आहात? नाहीतर आम्ही तुमच्यासाठी शानदार पार्टी ठेवली असती. सर्व मुले त्याच्या भोवती जमून प्रेमाच्या गोष्टी करू लागली. तेव्हा रमेश फक्त हसत राहिला. या प्रेमाचे सत्य काय होते हे त्याने पाहिलेच होते. हसत हसत तो घराबाहेर पडला. सुमित्रालाही आश्चर्य वाटले की मुलांनी कसा आपला रंग बदलला आहे. आज सर्व मुले खूप खुश होती. शेखर पुन्हा आपल्या व्यवसायाच्या गोष्टी करू लागला की जसे बाबा पैसे पाठवतील ते समोरचा बंगला खरेदी करतील आणि सगळे तिथे शिफ्ट होतील. सुमित्रा शांतपणे आत आपल्या खोलीत निघून गेली. आता घरात पुन्हा वाट पाहिली जात होती की कधी रमेश दुबईहून पैसे पाठवेल. पण आता रमेशने घरात फोन करणे बंद केले होते. तो फोन करायचा तरीही रात्री सगळे झोपल्यानंतर करायचा, जेणेकरून सुमित्राशिवाय कोणी त्याच्याशी बोलू नये. मुले विचारायची, आई, बाबांना तिथे विचार ना कुठे. असे न व्हावे की ते काही दिवसांनी पुन्हा परत येतील. आम्ही तर समोरच्यांशी बोललोसुद्धा आहे की बंगला आम्ही खरेदी करणार आहोत. मालकही तयार आहे, 1 कोटी मागत आहे. मुलांचे बोलणे ऐकून सुमित्रा गप्प राहायची, काही बोलत नसे. असे 6 महिने निघून गेले पण रमेशने बाहेरून 1 रुपयाही पाठवला नाही. आता त्याची तिन्ही मुले चिडले होते. एक दिवस शेखर म्हणाला,
यार दीपक, बाबांना फोन करून विचार तरी ते गेले कुठे आहेत. मी तर व्यवसायही सुरू केला आहे आणि मला पैशाची खूप गरज आहे. सुमित्राही एका बाजूला बसून शांतपणे सर्व काही ऐकत होती. 6 महिन्यांचा काळ शांततेत निघून गेला. समोरचा बंगला बनून पूर्णपणे तयार झाला होता. शेखर हताश नजरेने त्या बंगल्याकडे पाहत राहायचा. तिने भावांची एकच इच्छा होती की त्यांनी तो बंगला खरेदी करावा. बंगल्यावर लावलेला बंगला विकणे आहेचा बोर्ड त्यांना चिडवत राहायचा. एक दिवस शेखर उठला तर आश्चर्यचकित झाला, कारण बंगल्याचा दरवाजा उघडा होता आणि दरवाजावर लावलेला बोर्डही हटवला गेला होता. वाटत होते की तो बंगला विकला गेला आहे. शेखरच्या तोंडातून दुःखी आवाज निघाला तर बाकीची मुले, सुना आणि मुले भोवती जमा झाली आणि मत्सरयुक्त नजरेने त्या बंगल्याकडे पाहू लागली, जिथे कोणीतरी नवीन शिफ्ट झाले होते. कारण अगदी नवीन फर्निचर ट्रकमधून उतरवून नोकर घरात ठेवत होते. शेखरची बायको लालची नजरेने पाहत म्हणाले, वाटते कोणीतरी खूप श्रीमंत माणूस आला आहे, ज्याने हा बंगला खरेदी केला आहे. काही वेळेस सामान पाहिल्यानंतरही त्यांना अंदाज आला नाही की तो बंगला कोणी खरेदी केला आहे. शांतपणे सगळे घरात आले. संध्याकाळी शेखरची बायको सीमा जेवणाची तयारी करत होती. तितक्यात अचानक त्यांच्या शेजारी राहणाऱ्या शिंदे काकू आल्या. सीमाने तोंड वाकडे करून विचारले, काय खबर आहे आंटीजी? आज काय हवे आहे तुम्हाला? शिंदे काकू हसू लागल्या. अरे नाही ग बाई, आता मला तुझ्याकडे येण्याची काय गरज आहे? मी तर सुमित्राला भेटायला आले होते. सुमित्रा समोरच्या घरात शिफ्ट झाली आहे, तर मी फक्त हे विचारायला आले होते की तुम्ही लोक तिच्यासोबत का नाही गेलात? शिंदे काकूंचे बोलणे ऐकून सीमा एकदम दचकली आणि म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? सासूबाई कुठे गेल्या? समोरच्या घरात शिफ्ट झाल्या? त्या तर इथेच. बोलता बोलता सीमा अचानक मध्येच थांबली. तितक्यात तिला आठवले की सकाळपासून सुमित्रा घरात कुठे दिसलीच नव्हती. तिचे अस्तित्व एवढे बिनमहत्त्वाचे होते की कोणाला काही फरक पडला नव्हता की ती सकाळपासून खोलीबाहेर पडली आहे की नाही. अरे वा, तुम्ही तिची सून आहात आणि तुम्हाला माहीतच नाही? सकाळीच तर सुमित्राने ही समोरचा बंगला खरेदी करून स्वतःच्या नावे केला आहे आणि एवढे छान फर्निचर मागून आज सेट केले आहे. अगदी राजांसारखे घर वाटत आहे. आज त्यांनी पूर्ण गल्लीला जेवणाचे आमंत्रण दिले आहे. रमेश भाऊ पुन्हा दुबईला गेल्यामुळे तर मोठे थाटमाट आले आहेत, म्हणूनच त्यांनी एवढे मोठे घर खरेदी केले आहे. शिंदे काकू आनंदाने सांगत होत्या आणि सीमावर तर जणू आभाळच कोसळले. सगळे हळू शिंदे काकूंभोवती जमा झाले. दीपकने पळत जाऊन आईच्या खोलीत पाहिले तर तिथे सुमित्रा नव्हती. बघा, तुमच्यापैकी कोणाला खबरच नाही. देव अशी मुले कोणालाही न देवो. शिंदे काकू तोंड वाकडे करून घराबाहेर पडल्या. सर्वांनी घाईघाईने दरवाजा उघडला आणि बाहेर डोकावून पाहिले तर खरोखरच समोरच्या बंगल्याबाहेर आचारी जेवण बनवत होते. आईने हा बंगला कधी खरेदी केला हा विचार करूनच तिन्ही भाऊ आश्चर्यचकित होत होते. लवकरच तयार व्हा. जेव्हा पूर्ण गल्ली बंगल्यात जात आहे तर शेवटी ती आपल्या आईची कोठी आहे, तर आता आपणही तिथे तिच्यासोबत राहू. कदाचित आईने आम्हाला सरप्राईज देण्यासाठी हे सर्व केले आहे. अचानक शेखरने आनंदाने म्हटले तर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली. सगळे पटपट आपापल्या खोलीमध्ये तयार व्हायला गेले. बाहेर पडले तर बंगला एखाद्या नववधूसारखा सजला होता. चला चला, आता आपण या जुन्या घरात राहणार नाही. आपण तर आई-बाबांना तसेच समजत होतो, पण आईने आपल्याला किती मोठे सरप्राईज दिले आहे. शेखरने आनंदाने म्हटले आणि सगळे त्या बंगल्याकडे निघू लागले. आज जाऊन पाहिले तर सुमित्रा महागडी साडी घालून एका मोठ्या सोफ्यावर बसली होती. गल्लीतील सर्व लोक आपल्या मर्जीने जेवण वाढून खात होते. आपण सामान्य लोकांसारखे जेवण का खाणार? सरळ आईकडे चला, ती आपल्याला डायनिंग टेबलवर जेवण भरवेल, शेखरने अभिमानाने म्हटले आणि सर्वांच्या मधून रस्ता बनवत सरळ सुमित्रासमोर जाऊन उभा राहिला. आई, तू आम्हाला एवढा मोठा सरप्राईज दिलास की आनंदाने आमचा विश्वासच बसत नाहीये. हा बंगला खरेदी करण्याची तर आमची वर्षानुवर्षाची इच्छा होती. तू तर आमची ही इच्छाही पूर्ण केलीस, तिन्ही भावांनी एकाच वेळी म्हटले. सुमित्रा हळूच हसली आणि म्हणाली, तुम्हा लोकांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. हा बंगला मी नाही खरेदी केला, तर याचे खरे मालक तर ते आहेत. सुमित्राने एका बाजूला इशारा केला. तिने भावांनी दचकून पाहिले तर समोर महागड्या कपड्यांमध्ये रमेश चालत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर मोठे हसू होते. गल्लीतील सर्व लोक त्याच्याशी खूप आदराने भेटत होते. बाबा, अरे तुम्ही कधी परत आलात आणि तुम्ही हा बंगला कसा खरेदी केला? शेखरच्या तोंडातून निघाले. तोपर्यंत रमेशही हळूहळू चालत त्यांच्याजवळ आला. तर तिन्ही भावांनी त्याला मिठी मारत म्हटले, धन्यवाद बाबा, तुम्ही दुबईला परत जाऊन पुन्हा आमच्यासाठी एवढे पैसे कमावले, जेणेकरून तुम्ही आमच्यासाठी हा बंगला खरेदी करू शकाल. मला माहीत होते की तुम्ही हे सर्व नक्की कराल, दीपक म्हणाला. तर रमेश हसत म्हणाला,
नाही बाळा, अजिबात नाही. हे घर तर मी माझ्यासाठी आणि सुमित्रासाठी खरेदी केले आहे. ज्याप्रमाणे तुमच्या घरात माझ्यासाठी आणि सुमित्रासाठी कोणतीही जागा नव्हती, आमच्यासाठी जेवणही उरत नव्हते, अगदी त्याचप्रमाणे माझ्या या बंगल्यात तुम्हा लोकांसाठी कोणतीही जागा नाही. गल्लीतील सर्व लोक इथे आले आहेत आणि जेवण खात आहे. तुम्ही लोकही त्यांच्यासोबत जेवण खाऊन परत आपापल्या घरी निघून जा. यापेक्षा जास्त राहण्याची तुम्हाला इथे कोणतीही गरज नाही. हे ऐकताच तिन्ही भावांवर जणू आभाळच कोसळले. ते काय बोलणार त्याआधीच लोकांनी त्यांना धक्का मारत एका बाजूला केले. सगळे लोक जेवण खाऊन निघून गेले, पण ते तिन्ही भाऊ आपल्या बायका मुलांसह अजूनही एका कोपऱ्यात उभे होते. तितक्यात नोकरांनी येऊन त्यांना बाजूला करत म्हटले, जर तुम्हाला जेवण खायचे असेल तर समोर जेवण ठेवले आहे, खाऊन घ्या. नाहीतर मालकांचे आणि मालकिणीचे झोपण्याची वेळ झाली आहे, घर बंद करायचे आहे. नोकरांचे बोलणे ऐकून तिन्ही भाऊ तोंड बारीक करून घरी परत आले. आता तिन्ही मुले पश्चातापाशिवाय काहीही करू शकत नव्हते, कारण त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली होती. म्हणूनच आता आपल्या या साध्याशा नोकरीतून घराचा खर्च चालवत तिन्ही भाऊ त्याच जुन्या घरात राहू लागले. हळूहळू घराचे खर्च वाढू लागले. एक दिवस शेखरने तोंड वाकडे करून म्हटले, काय यार, आज पुन्हा तू डाळ बनवलीस? गेल्या 2 दिवसांपासून डाळच तर खात आहोत. सीमा म्हणाली, तुमचा पगार संपून 15 दिवस झाले आहेत. हे तर दीपक भाऊंनी थोडेसे पैसे दिले होते, ज्यातून घर चालत आहे. अशावेळी आता रोज डाळच खावी लागेल. तिन्ही भाऊ चिंतेत बसले होते. जसे जसे करून ते ती पातळ डाळ खाणारच होते की तितक्यात घराची घंटी वाजली. अमित चिडून उठला आणि दरवाजा उघडला. बाहेर एक लहान मुलगा हातात ट्रे घेऊन उभा होता. अंकल, समोरच्या आंटीने तुमच्यासाठी जेवण पाठवले आहे. हे ऐकून अमितने आश्चर्याने पाहिले तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उघड्या दरवाजावर सुमित्रा उभी होती. तसे तिने अमितला ट्रे पकडताना पाहिले. ती लगेच आत निघून गेली. अमितलाही एक धक्का बसला की आई बाबांनी तर त्यांच्याशी कधीच नाते तोडले होते, मग आज हे जेवण का पाठवले? तो आश्चर्याने ट्रे घेऊन जिथे सगळे बसले होते तिथे आला. आईने हे जेवण पाठवले आहे. हे त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, कारण ट्रेमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ ठेवले होते. शेखरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आईचे मन मऊ झाले आहे. चला सगळे तिची माफी मागूया. घाईघाईने ट्रेमधील जेवण खाऊन ते सगळे सुमित्राच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. सर्वांची अवस्था एखाद्या गरीब भिकाऱ्यासारखी झाली होती. थोड्या वेळाने दरवाजा उघडला तर तिन्ही भाऊ पळत घराच्या आत पोहोचले. सर्वांच्या पायात वेग आला होता. सुमित्रानेही त्यांना येताना पाहिले होते. तिने आपल्या हातात घेतलेले छायाचित्र शांतपणे उजव्या बाजूला ठेवून दिले. तिने भाऊ जाताच आईच्या पाया पडले. आई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तुम्हा दोघांची काळजी घेतली नाही, पण देवासाठी आमच्या हालतीवर दया कर. आम्ही आता तुम्हा दोघांशिवाय राहू शकत नाही. तिन्ही भाऊ गयावया करत होते. मुलांची अशी अवस्था पाहून सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तीही आई होती, मुलांशिवाय एवढा काळ कसा घालवत होती हे तिचे मनच जाणत होते. नातवंडेही आजी आजी करत तिला बिलगली. आपल्या मुलांना कदाचित ती माफ नाही करणार, पण नातवंडांचे चेहरे पाहता ते सर्व काही विसरले. मी काही करू शकत नाही बाळा. या घरात तुम्ही तोपर्यंत राहू शकत नाही जोपर्यंत तुमचे बाबा तुम्हाला माफ करत नाही आणि ते तुम्हा लोकांबद्दल काहीही ऐकून घेत नाहीत. सुमित्राने हतबलतेने सांगितले. तितक्यात दरवाजाबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. रडत शेखरने आपले डोळे पुसले. दीपक आणि अमितही उठून उभे राहिले. उघड्या दरवाजातून रमेश आत येत होता. पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये त्याचे व्यक्तिमत्व खूप रुबाबदार दिसत होते. तिन्ही मुले आपोआप एक पाऊल मागे सरकली, कारण रमेशच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. या तिघांची इथे येण्याची हिंमत कशी झाली? रमेश रागाने म्हणाला, पण त्याचा आवाज दुःखाने अडखळत होता. तितक्यात अचानक सुमित्राही उठून उभी राहिली. बस करा आता. मी माझ्या मुलांपासून आता अजून जास्त दूर राहू शकत नाही. देवाने तुम्हाला एवढी संपत्ती दिली आहे. जर तुम्ही दुबईत काही काळ त्रासात घालवला असेल तर आज त्याचे फळही मिळाले आहे. आता आपल्या मुलांवर दया करा. त्यांच्या घरात खायलाही काही नसते. या सर्वांची अवस्था बघा. वेळेआधी माझ्या मुलांवर माझ्या घराचे दरवाजे बंद करू नका. बोलता बोलता सुमित्राचा गळा भरून आला. रमेश जणू शांत झाला. तितक्या शेखरने इशारा केला आणि तिन्ही भाऊ पळत जाऊन बाबांच्या पाया पडले. बाबा, आम्ही तोपर्यंत तुमचे पाय सोडणार नाहीत जोपर्यंत तुम्ही आम्हाला माफ करत नाहीत. दीपक गयावया करत म्हणाला. रमेश काही क्षण स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण हे सत्य होते की एका बापालाही आपल्या मुलांवर तितकेच प्रेम असते जितके एका आईला. त्याने थरथरत्या हाताने आपल्या तिन्ही मुलांना उठवले आणि छातीशी कवटाळले. तिन्ही भावांचे चेहरे आनंदाने फुलले. जा, आपले सामान उचलून घेऊन या. आता तुम्हाला गरिबीत जगण्याची कोणतीही गरज नाही. रमेशचा आवाज ऐकून जणू एखाद्या मृत शरीरात प्राण फुंकले गेले. तिन्ही भाऊ पुढच्या अर्ध्या तासातच आपल्या घरातून सर्व महत्त्वाचे सामान उचलून घेऊन आले. सुमित्राच्या घरातील वातावरण थक्क करणारे होते.
रमेशने तिन्ही मुलांना नोकऱ्या सोडायला तर सांगितले नव्हते, पण ते स्वतःच तयार बसले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी आपले राजीनामे सादर केले आणि सकाळीच उठून तयार झाले. जेव्हा रमेश आपल्या खोलीतून ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा तिन्ही मुले तयार होऊन समोरच उभी होती. रमेश लगेच समजला की मुले त्याच्यासोबत व्यवसायात सहभागी होऊ इच्छितात. त्याने थंड श्वास घेतला आणि नाश्ता करण्यासाठी बसला. बाबा, फायनान्सचे काम माझ्यावर सोपवून द्या. मला तसाही फायनान्सच्या कामाचा मोठा अनुभव आहे, शेखर म्हणाला. तर रमेशही हसला. ठीक आहे, मी तसाही आता म्हातारा झालो आहे. सर्व जबाबदारी एकटा नाही उचलू शकत. पण लक्षात ठेवा की कंपनीच्या व्यवहाराच्या कामात जरा लक्ष द्या. कुठे एका रुपयाचीही गडबड झाली तर सर्व हिशोब बिघडेल. शेखरने मान हलवली. त्या दिवशी ते तिघेही रमेशसोबत कामावर गेले. सुमित्राच्या सुनानी त्यांनी दिलेल्या पैशातून खूप सारी खरेदी केली आणि आता आपल्या कपाटात टांगलेल्या ब्रँडेड कपड्यांना आश्चर्याने पाहत होत्या. एक दिवस शेखरची बायको खूप नटून थटून आपल्या खोलीतून बाहेर पडली तर सुमित्रा म्हणाली, सुनबाई, जरा मला एक कप चहा बनवून दे ना. मोठ्या सुनेने एका नजरेने आपल्या सूटला आणि ताज्या लावलेल्या नेल पॉलिशकडे पाहिले. आता मी यांच्यासाठी स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू? माझी सगळी तयारी खराब होईल. तिने मनातल्या मनात विचार केला, पण संबंध बिघडवू शकत नव्हती. सासूबाई आताच बनवून आणते असे म्हणत हसत स्वयंपाकघरात गेली. समोरच कामवाली स्वयंपाकघरात साफसफाई करत होती. सगळी कामे सोड, आधी सासूबाईंसाठी चहा बनव. तिने कामवालीला हुकूम दिला आणि डोक्यावर उभी राहिली. चहा बनवल्यावर तिने त्याच कामवालीसोबत चहा सुमित्रांसाठी पाठवून दिला. दिवस शांततेत निघून जात होते. एक दिवस नाश्त्याच्या टेबलावर रमेश काहीसा चिंतेत होता. सुमित्राने विचारले तर रमेश चिडून म्हणाला, काही कळत नाहीये सुमित्रा. अकाउंटमध्ये सतत गडबड होत आहे. मोठ्या मोठ्या रकमा कुठे जात आहे कोण जाणे. व्यवहाराच्या कामात आधी तर कधी अशी अडचण आली नव्हती जशी आता येत आहे. सुमित्रा शांत झाली. काही वेळाने तो ऑफिसला निघून गेला. पण थोड्याच वेळात ऑफिसमधून फोन आला, ज्याने सर्वांना हादरवून टाकले होते. रमेशला हार्ट अटॅक आला होता. त्याची एक मोठी ऑर्डर कॅन्सल झाली होती, ज्यामुळे त्याला मोठा धक्का बसला होता. सुमित्राच्या हातातून मोबाईल सुटून खाली पडला. शेखर, शेखर, तिने ओरडून हाक मारली. शेखर आत खोलीत आपल्या बायकोच्या हातात सोन्याची कंकणे घालत होता. काय झाले आई? त्याने खोलीतूनच हाक मारली, पण सुमित्रा तर ढसाढसा रडत होती. नोकर पळत शेखरकडे आला. ऑफिसमधून फोन आला होता, तुमच्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे. बातमी अशी होती की शेखर थोडा घाबरला. तो घाईघाईने बाहेर पडला, पण मागे त्याची बायको सीमाने घाईघाईने शेखरने दिलेल्या नोटांच्या मोठ्या मोठ्या गड्ड्या कपाटात लपून ठेवल्या. दोन्ही लहान मुलेही उठून बाहेर आली. अरे आई, तू रडणे धोणे बंद कर. आम्ही आत्ता जात आहोत ना. बघतो बाबांना काय झाले आहे, दीपकने चिडलेल्या सुरात म्हटले. तर सुमित्रा एकदम शांत झाली. तितक्यात मोठी सून बाहेर पडली आणि तोंड वाकडे करून म्हणाली, आता हे बघ, बाबा काही मरणार नाहीये, जे तू या प्रकारे अश्रू ढाळत आहेस. सुनेच्या तोंडातून अशा गोष्टी ऐकून सुमित्रा थक्क झाली. रमेश अजून फक्त रुग्णालयात पोचला होता की घरच्यांचे भाव पुन्हा बदलू लागले. सुमित्रा शांत बसून राहिली. रात्रीचा अंधार पसरला तेव्हा गाडी थांबल्याचा आवाज आला. सुमित्रा पळत बाहेर आली. तिन्ही भाऊ परत आले होते आणि खुश होऊन एकमेकांशी बोलत होते. काय झाले बाळा, तुमचे बाबा ठीक तर आहेत ना? सुमित्राने काळजीयुक्त सुरात म्हटले. शेखर म्हणाला, अरे नाही आई, रुग्णालयात एवढा वेळ कुठे राहता येते. बाबांची प्रकृती सुधारायला बराच वेळ लागेल. तू काळजी करू नकोस, आज जाऊन झोप. मी रुग्णालयातील एका मुलाला पैसे देऊन आलो आहे. काही काम पडले तर तो मला बोलावेल. मला तर आता तिथल्या खाटांवर झोपच येत नाही. असे म्हणत शेखर आत निघून गेला. लहान मुलेही हातात मोबाईल धरून आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेली. थोड्याच वेळात दीपक बाहेर पडला तर त्याची बायकोही त्याच्यासोबत होती. कुठे जात आहात बाळा? आपल्या बाबांना बघायला जात आहात तर मलाही सोबत घेऊन चला, सुमित्राने काळजीपोटी म्हटले. तर दीपक चिडून म्हणाला, आई, अजूनही कामे असतात जगात. माझ्या बायकोला आईस्क्रीम खायला घेऊन जात आहे. तिची प्रकृती ठीक नाहीये. बाबांना बघायला तू सकाळी जाशील. असे म्हणत ते दोघे बाहेर पडले. सुमित्राचे मन झाले की तिने ढसाढसा रडावे. मुलांचे हे भाव तिला बरेच काही समजावत होते. ती फक्त देवाकडे हीच प्रार्थना करत होती की रमेशला काही न व्हावे. पुढच्या दिवशी रमेशला शुद्धता आली, पण त्याला दीर्घकाळ आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. तो स्वतःच एवढा कमकुवत झाला होता की बेडवरून खाली पायही ठेवू शकत नव्हता. तिने मुले त्याला रुग्णालयात न्यायलाही गेली. ऑफिसचे काहीतरी कारण सांगून तिघांनी येण्यास नकार दिला. तर सुमित्राने नोकरांना पाठवून रमेशला घरी बोलावून घेतले. पूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळ झाली, पण रमेशच्या खोलीत कोणीही त्याची विचारपूस करायला आले नाही. बाहेरून हसण्या खिदळण्याचा आणि गोंधळाचा आवाज येत होता. फक्त नोकरच होते जे खाणेपिणे आणि काही काम विचारण्यासाठी रमेशच्या खोलीत येत होते. हे पाहून रमेशचे डोळे भरून आले. 2 दिवस असेच निघून गेले. पुढच्या दिवशी सुमित्रा त्यांच्या जवळून उठली. तिने खोलीच्या दरवाजावर उभे राहून हाक मारली, रमेशसाठी पाणी घेऊन या.
कामवालीपर्यंत तिचा आवाज पोचला होता. ती पाणी भरून खोलीकडे जाऊ लागली. तितक्यात आतून मोठी सून ओरडत आली आणि म्हणाली, काय तू प्रत्येक वेळी पाणी आणि जेवण खोलीत पोचवत राहतेस? तुला दुसरं काही काम नाही आहे का? तुला सांगितले होते ना, माझी मैत्रीण जेवायला येत आहे, आधी तिच्यासाठी जेवणाची सोय कर. म्हातारीला पाणी हवे असेल तर स्वतः येऊन घेऊन जाईल. मोठ्या सुनेच्या आवाजावर नोकराणी लज्जित होऊन पाठीमागे स्वयंपाकघराकडे वळली. घराची सर्व जबाबदारी मोठ्या सुनेच्या हातात होती. नोकरांना पगारही तीच द्यायची, म्हणूनच हुकूमही तिचाच चालायचा. सुनेचे बोलणे ऐकून सुमित्राही अवाक झाली. तर हे सर्व फक्त यासाठी होते. मुले आणि सुना त्यांच्याकडे मुळे आले नव्हते, तर त्यांना ही संपत्ती आणि राजेशाही हवी होती, जी त्यांच्या आईवडिलांकडे होती. रमेश वारंवार पाणी मागत होता. सुमित्रा घाबरून खोलीबाहेर पडली आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन आली. तितक्या शेखर खोलीत आला. त्याच्यासोबत काळ्या रंगाचा कोट घातलेला एक वकीलही होता. वकील साहेब म्हणाले, जास्त वेळ नाही लागला पाहिजे. घाईघाईने कागदपत्रांवर सह्या करून घ्या. माझी खूप कामे फक्त याच कारणामुळे अडकली आहेत. शेखर आत येत आपल्या बापाला म्हणाला, आता तुम्ही थोडे ठीक झाला आहात. तुम्हाला काही कागदपत्रांवर सह्या करायच्या आहेत. रमेश एकदम दचकला. कसल्या कागदपत्रांवर सह्या करायच्या आहेत? त्याने वकिलाच्या हातात फाईल पाहत म्हटले. तर शेखरने एकदम आपले डोके वर केले आणि रागाने म्हणाला, आता तुम्ही खाटेवर पडला आहात. मृत्यू तुमच्यापासून फक्त काही पावलांच्या अंतरावर आहे आणि तुम्हालाही पडली आहे की मी तुमच्याकडून कसल्या कागदपत्रांवर सह्या करून घेत आहे. सोडून का नाही देत आता या जगाची हाव? काय मरूनही या मालमत्तेला सोबत घेऊन जाणार आहात? घाईघाईने या कागदपत्रांवर सही करा, जेणेकरून ही कंपनी माझ्या नावे व्हावी आणि मी ती योग्य पद्धतीने चालवू शकेन. माहीत नाही तुम्ही कसकसल्या लोकांना भरती करून कंपनीचे नुकसान करून ठेवले आहे. वरून तुम्ही माहीत नाही लाखो रुपये दरमहा भिकाऱ्यांसाठी का पाठवून देता? कंत्राट घेतले आहे का आपण या अनाथ मुलांना पाळण्याचे? मी तुमचे मूर्खपणा अजून सहन करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही गप्पपणे या कागदपत्रांवर सही करा आणि आमची सुटका करा. शेखरचे बोलणे ऐकून रमेशच्या घशातून कोणताही आवाज निघाला नाही. पण सुमित्राला खूप राग आला. हे तू कशा प्रकारे बोलत आहेस तुझ्या बापाशी? दिसत नाही आहे का तुला? आणि तुला ही कंपनी स्वतःच्या नावे करायची आहे? तू विसरलास का ही कंपनी फक्त यांची आहे, तुम्हा लोकांपैकी कोणाची नाही? एवढ्या एकदा शेखर रागाने म्हणाला, तर मग ठीक आहे, मी कंपनीत जाणे सोडून देतो. मग दीपक आणि अमितलाही सांगून देतो की त्यांनीही तिथे जाऊ नये. मग मी बघतो की बाबा कशा प्रकारे ही कंपनी चालवतात. हे तर खाटेवर पडून राहतात. तू जाऊन बसशील का तिथे? 2 वेळच्या भाकरीचे वांदे नाही पडले ना, तर माझे नाव बदलून टाका. शेखरने रागाने म्हटले. तर सुमित्रा दंग राहिली. सुमित्राने हात दाखवून नकार दिला. त्या वकिलाला सांग इथून निघून जाण्यास. माझे स्वतःचे वकील आहेत. आज संध्याकाळी मी त्यांना बोलावून घेईन. जे कागदपत्र सही करायचे आहेत ते त्यांच्या समोरच होतील. हे ऐकून शेखरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तर शेवटी बाबा मानलेच कंपनी माझ्या नावे करायला. तो घाईघाईने वकिलाला धरून बाहेर घेऊन गेला. संध्याकाळ झाली तेव्हा वकील घरात आला. अरे अरे वकील साहेब, लवकर या, तुम्ही खूप वाट पाहायला लावली. शेखर पुढे झाला, पण वकील गंभीरपणे रमेशच्या खोलीकडे चालत गेला. वकील साहेब, हे पहा, कागदपत्र मी आधीच बनवून ठेवले आहेत. तुम्ही ते पाहून घ्या. जिथे जिथे बाबांच्या सह्या करायच्या आहेत तुम्ही करून घ्या. शेखरने हातात घेतलेली फाईल मोठ्या आनंदाने वकिलाकडे दिली. तर वकील म्हणाला, कोणत्याही कागदपत्राची काही गरज नाही आहे. रमेशजीने आधीच सर्व कागदपत्रे बनवून ठेवली आहेत. आज त्यांनी मला इथे बोलावलेच फक्त यासाठी आहे की मी त्या सर्व गोष्टी तुमच्यासमोर ठेवू शकेन. वकील साहेबांनी कडक सुरात म्हटले. तर शेखरसह सगळे लोक उठून उभे राहिले. माझ्या नावावर काय काय केले आहे? मला तर हे घर हवे आहे. सुरुवातीपासूनच मला हा बंगला खूप आवडतो. शेखरने आनंदाने दचकून म्हटले. तर दीपक म्हणाला, अरे असे कसे हा बंगला तू घेशील? आमचाही हिस्सा आहे या घरात. तर शेखर ओरडला, बाबांची कंपनी तर मीच सांभाळतो, म्हणूनच ती तर माझ्याच नावे असेल. तू किती व्यवसाय सांभाळतोस? अमितने चिडून म्हटले. शेखर भाऊ, मी स्वतः पाहिले आहे तुला अकाउंटमध्ये घोटाळा करताना आणि मोठ्या मोठ्या गड्ड्या आणून वहिनीला देताना. म्हणूनच तर तू शहरात स्वतःचा एक फ्लॅटही घेतला आहेस. तू लपून छपून बाबांच्या संपत्तीवर आणि मालमत्तेवर ताबा मिळवू इच्छितोस. पण असे मी होऊ देणार नाही. बाबांची कंपनी तर माझ्या नावावर असेल. रमेश शांतपणे म्हणाला, शांत रहा, आणि वकिलाला इशारा केला. तर वकिलाने बोलणे सुरू केले. जेव्हा तुम्ही लोक जुन्या घरात राहत होतात तेव्हा रमेशजींची एक वेळ प्रकृती खराब झाली होती. तेव्हाच त्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले होते. त्या मृत्यूपत्रानुसार हे घर आणि कंपनी सुमित्राजींच्या नावावर आहे. त्यांच्या मर्जीने या संपत्तीची वाटणी होईल. पण जर त्यांची इच्छा नसेल तर या कंपनी आणि घरातून तुम्ही एक वीटही उचलून स्वतःच्या नावे करू शकत नाही. उलट जर त्यांना तुम्हा लोकांना या घरातून काढून टाकायचे असेल तर आत्ताच्या आता काढू शकतात.
तुमचा या घरावर कोणताही हक्क असणार नाही. वकील साहेबांनी मृत्यूपत्र वाचून दाखवले तर शेखरसह सर्वांना सापाने डसल्यासारखे झाले. हे सर्व काय आहे? बाबा, तुम्ही आमच्या नावावर काहीच का नाही ठेवले? शेखर ओरडला. तर रमेश हसत म्हणाला, तुमच्यासारख्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सापांना मी माझ्या आयुष्याचा मोठा भाग दिला होता. मी तुम्हा लोकांना दुसरी संधी दिली, या घरात राहण्याची परवानगी दिली, व्यवसायात हिस्सा दिला, पण तुम्ही माझ्याच पाठीत खंजीर खुपसत गेलात. म्हणूनच माझी प्रकृती खराब झाली. आता तुम्हा लोकांची या घरात कोणतीही जागा नाही. मी काही दिवसात बरा होईन तर माझा व्यवसाय स्वतः बघून घेईन. रमेशने मुश्किलीने आपले बोलणे पूर्ण केले. तिन्ही भाऊ डोके धरून बसले. पण आता रमेश आणि सुमित्रा त्या तिघांवर कोणतीही दया दाखवणार नव्हते. नोकरांनी रमेशच्या हुकमावरून त्या सर्वांना घराबाहेर काढून दिले. बरे झाले की त्यांचे जुने घर अजून विकले गेले नव्हते. एवढे दिवस शानदार आयुष्य घालवल्यानंतर थकलेल्या तुटलेल्या पावलांनी ते सगळे आपल्या जुन्या घरी आले. तर धूळ आणि मातीने त्यांचे स्वागत केले. आज तिन्ही भावांकडे पश्चातापाशिवाय काहीही उरले नव्हते, कारण त्यांनी स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारली होती.